नमस्कार मित्रांनो, स्मार्ट MPSC उद्भूषण या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, करंट अफेअर आपल्या MPSCच्या दृष्टीने आणि कंबाईनच्या दृष्टीने फार महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि या MPSCच्या दृष्टीने जर आपण बघितलं तर याच्यामध्ये ही जी बातमी आपल्यासमोर ती फार महत्त्वाची की जे न्यायमूर्ती सूर्यकांत आहे, हे भारताचे 53वे सरन्यायाधीश म्हणून यांची नेमणूक केली आहे. तर परीक्षेच्या दृष्टीने काय महत्त्वाचं आहे, तर सध्याचे सरन्यायाधीश कोण आहे? तर न्यायमूर्ती सूर्यकांत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते कितवे आहेत? मग तुम्हाला ऑप्शनमध्ये देतील 52वे, 53वे, 54वे आणि 55वे. आज हा प्रश्न जरी सोपा वाटत असला तर उद्या हा प्रश्न अवघड होऊन जाणार आहे. ज्यावेळेस आपण मल्टिपल फॅक्ट्सचा अभ्यास करतो त्यावेळेस या गोष्टी आपल्यासाठी अवघड होत आहे. आणि म्हणून आपण हा आकडा अचूकपणे लक्षात ठेवायला पाहिजे की न्यायमूर्ती सूर्यकांत हे भारताचे 53वे सरन्यायाधीश आहे. कितवे? 53वे. ही पहिली फॅक्ट्स आपल्यासाठी महत्त्वाची. हा मुद्दाच खरं तर आपल्यासाठी फार फार महत्त्वाचा आहे. आता जर आपण यांचा वैयक्तिक परिचय जर पाहिला तर यांचं नाव आपल्याला माहिती आहे, जस्टिस सूर्यकांत. जन्म वगैरे पाठ करण्याची आवश्यकता नाही, पण हे कोणत्या राज्याचे आहेत? ते हरियाणाचे. त्यांचा मूळ जन्म कोणत्या राज्याचा आहे? मग तुम्हाला हरियाणा हा ऑप्शन राहील, पंजाब हे ऑप्शन राहील, पंजाब राहील, हरियाणा राहील, हिमाचल प्रदेश राहील, उत्तर प्रदेश राहील. हे जवळचे राज्य येतात, मग कन्फ्युजन होऊ शकतं. तर त्यांचं जन्मस्थान जर म्हटलं तर ते मूळचे हरियाणाचे आहेत. शिक्षण वगैरे करण्याची आवश्यकता नाही आहे. आता हा जो पुढचा मुद्दा हा आपल्यासाठी परत महत्त्वाचा, की 1884 त्यांनी जे हरियाणा या हरियाणापासून वकिली चालू केली होती. हरियाणा हे जे जिल्हा न्यायालय, या जिल्हा न्यायालयामध्ये त्यांनी वकिलीला सुरुवात केली होती. आणि नंतर त्यांनी पंजाब आणि हरियाणा हे जे हायकोर्ट आहे, पंजाब आणि हरियाणाचा हायकोर्ट, या पंजाब आणि हरियाणाच्या हायकोर्टमध्ये सुद्धा त्यांनी सराव केला होता. बरोबर. आता ही जी बिट्स आहे ही आपल्या पेपरच्या दृष्टीने व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. फार महत्त्वाचा मुद्दा हा आपल्यासाठी. कारण असं आहे की 2004 त्यांनी हरियाणाचे सर्वात तरुण ॲडव्होकेट जनरल म्हणून काम केले. मग आता इथं 2004च्या ठिकाणी दुसरं साल देऊन टाकतील, हरियाणाच्या ठिकाणी तुम्हाला पंजाब देतील. प्रिलिमला इतकं सारं बारीक गोष्टींवरती चुकवत नाही, पण मेन्समध्ये अशा बारीक सारीक गोष्टींवरती ते चुकवतात. हे पाठच करायचं की 2004 हरियाणा राज्याचे ते सर्वात तरुण ॲडव्होकेट जनरल होते. ही फॅक्ट्स का महत्त्वाची आहे? कारण हे सरन्यायाधीशांबद्दल प्रश्न आहेत. सरन्यायाधीश मग ते 53वे आहेत आणि ते सर्वात तरुण ॲडव्होकेट जनरल होते. तर कोणत्या राज्याचे? तर आपल्याला त्यावेळेस कळलं पाहिजे ते हरियाणाचे सर्वात तरुण ॲडव्होकेट जनरल होते. साल होतो 2004. आणि 2004 याच सालामध्ये त्यांची पंजाब आणि हरियाणाचे उच्च जे न्यायालय, पंजाब आणि हरियाणाचं जे उच्च न्यायालय हायकोर्ट आहे, या हायकोर्टमध्ये त्यांचं कायमस्वरूपी न्यायाधीश म्हणून सुद्धा त्यांची नियुक्ती झाली होती. म्हणजे ह्या दोनही बिट्स 2004च्या आहेत आणि ह्या दोघंही महत्त्वाच्या आहेत. 2004 हरियाणाचे सर्वात तरुण ॲडव्होकेट जनरल म्हणून त्यांची नियुक्ती झाली. आणि 2004 पंजाब आणि हरियाणाचं जे हायकोर्ट आहे, त्या हायकोर्टमध्ये कायमस्वरूपी न्यायाधीश म्हणून त्यांची नेमणूक झाली होती. आता 2004 नंतर पुढचं साल लक्षात ठेवायचं 2018. आणि 2018 ते हिमाचल प्रदेशमध्ये उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून, मुख्य न्यायाधीश, हिमाचल प्रदेशच्या मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांनी शपथ घेतली होती. बरोबर. म्हणजे पंजाब आणि हरियाणाचे ते कायमस्वरूपी न्यायाधीश होते 2004ला. आणि 2018 जर म्हटलं तर हिमाचल प्रदेशमध्ये ते हिमाचल प्रदेशच्या हायकोर्टचे मुख्य न्यायाधीश होते. हे 2004 सालचं, हे 2018 सालचं. आणि ह्या दोन गोष्टी झाल्यानंतर त्यांची 2018 नंतर 2019 रोजी जे भारताचं सुप्रीम कोर्ट आहे, त्या सुप्रीम कोर्टमध्ये त्यांची न्यायाधीश म्हणून नेमणूक झाली होती. मग आता तुम्हाला प्रश्न काय येईल की सुप्रीम कोर्टमध्ये नियुक्ती होण्याच्या अगोदर ते कोणत्या हायकोर्टमध्ये मुख्य न्यायाधीश होते? मग सुप्रीम कोर्टमध्ये न्यायाधीश म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी ते हिमाचल प्रदेश जे हायकोर्ट आहे, ते हायकोर्टचे मुख्य न्यायाधीश होते, ना की पंजाब, ना की हरियाणा. रिसेंट कोणाचे होते? ते हिमाचल प्रदेशचे मुख्य न्यायाधीश. मग आपण परीक्षेच्या दृष्टीने काय लक्षात ठेवलं पाहिजे? न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्याबद्दल 2004 एक साल मी लक्षात ठेवणार. 2018 हे जे साल आहे हे सुद्धा मी लक्षात ठेवलं पाहिजे. मी 2004 लक्षात ठेवणार, 2004 मी लक्षात ठेवेल, 2018 मी लक्षात ठेवायला पाहिजे. 2004 जर म्हटलं तर काय? 2004 ते पंजाब आणि हरियाणाच्या हायकोर्टमध्ये ते होते. 2018 म्हटलं तर 2018 हिमाचल प्रदेशच्या हायकोर्ट जे आहे त्याचे मुख्य न्यायाधीश ते होते. आणि ही जी बातमी ही सगळ्यात महत्त्वाची की ते हरियाणाचे 2004 सर्वात तरुण ॲडव्होकेट जनरल म्हणून त्यांची नेमणूक झाली होती. आणि मग या 2018 नंतर ते हायकोर्टमध्ये गेले होते, सुप्रीम कोर्टमध्ये गेले होते 2019 या सालामध्ये. ठीक आहे. तर 2019 हे मी लक्षात ठेवलं. अजून एक आपण ज्यावेळेस पॉलिटीमध्ये वाचतोच की यांच्या निवृत्तीचं वय किती असतं, आपण हे पॉलिटीमध्ये नेहमी वाचतो. आता यांच्या निवृत्तीचं वय म्हटलं तर हे 65 वर्ष. बरं.
निवृत्तीचं वय किती येतं? सुप्रीम कोर्टचे जे न्यायाधीश आहे त्या सुप्रीम कोर्टच्या न्यायाधीशांचं निवृत्तीचं वय किती येतं? 65 वर्ष हे त्यांच्या निवृत्तीचं वय. आता आता हा आकडा तर आपण पाहिला की भारताच्या सुप्रीम कोर्टचे ते 53वे सरन्यायाधीश. कितवे? 53वे. मग यांना कार्यकाळ कोणत्या सालासाठी मिळाला आहे? तर 2025 ते 2027 हे जे वर्ष आहेत, या 25 ते 27 या वर्षासाठी त्यांना कार्यकाळ मिळालेला आहे. यांची नियुक्ती कोण करतं? पॉलिटीमध्ये आपण वाचतो राष्ट्रपती त्यांची नियुक्ती करतात. आर्टिकल 124 नुसार सुप्रीम कोर्टचा आर्टिकल आपल्याला माहिती आहे 124, त्यानुसार नियुक्ती. आणि यांच्या शपथेसाठी असं काही सेपरेट आर्टिकल नाही. शपथेसाठी आर्टिकल म्हटलं तर फक्त कुणाचा येतो? राष्ट्रपतींचा. त्याच्यानंतर शपथ जर म्हटली तर उपराष्ट्रपतींची शपथेसाठी वेगळा आर्टिकल येतो आणि राज्यपालांच्या शपथेसाठी एक वेगळा आर्टिकल येतो. यांच्यासाठी 159 असेल, यांच्यासाठी आय थिंक 69 असेल आणि राष्ट्रपतींची शपथ बघा काहीतरी 60 आर्टिकल असेल. मग यांची जी शपथ आहे ती अनुसूचित 3 नुसार दिली जाते. बरोबर. मग यांच्यावरती कसे प्रश्न फ्रेम होऊ शकतात? बघा, न्यायमूर्ती सूर्यकांत यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती कधी झाली? आता कधी झाली म्हटलं 2017, 18, 19, 20. सुप्रीम कोर्टमध्ये त्यांची खरी नियुक्ती झाली होती 2019ला. मग आपण 3 सालं पाहिली, 2004 पाहिलं, 2018, 2019. 2004ला पंजाब हरियाणा, 2018मध्ये हिमाचल प्रदेशचे मुख्य न्यायाधीश, 2019मध्ये सुप्रीम कोर्टमध्ये गेले होते. म्हणून हे साल आपल्याला माहीत असणं अपेक्षित आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत सर्वोच्च न्यायालयात जाण्यापूर्वी कोणत्या हायकोर्टचे मुख्य न्यायाधीश होते? बघा, मग तुम्हाला वाटू शकतं ना, पंजाब वाटू शकते, हिमाचल, दिल्ली, बॉम्बे. तर कोणतं याचं अचूक उत्तर काय तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. पंजाब हरियाणा का नाही? उच्च न्यायालय म्हणजे सुप्रीम कोर्टमध्ये जाण्यापूर्वी 2018चा विषय हा. 2018ला ते हिमाचलच्या हायकोर्टचे मुख्य न्यायाधीश होते आणि हा त्यांचा फोटो. या सगळ्या गोष्टी लक्षात राहण्यासाठी ह्या फोटोची आपल्याला जरा मदत होते. मग अल्टिमेटली काय लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे? त्यांचा जन्म हरियाणाचा आहे, त्यांचं मूळ गाव हरियाणाचं आहे, जन्म हरियाणाचा. 2004ला हरियाणा आणि पंजाब, 2018 जर म्हटलं तर हिमाचल प्रदेश आणि 2019ला ते सुप्रीम कोर्टमध्ये. आणि भारताचे कितवे न्यायाधीश? 53वे. बस एवढा फॅक्ट जरी पाठ केला, याच्या पलीकडे प्रश्न जनरेट होईल असं मला वाटत नाही. मित्रांनो, इथून पुढे आपण करंटबद्दलचे जे महत्त्वाच्या बीट्स आहेत ते ह्याच फॉर्मॅटमध्ये आपण घेण्याचा प्रयत्न करू. ज्या महत्त्वाच्या ज्या बीट्स असतील त्या 8-8, 10-10 मिनिटांमध्ये आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू. एखादा दुसरा प्रश्न कसा जनरेट होऊ शकतो तो सुद्धा मी आपल्यासमोर प्रेझेंट करेल. व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तुमच्या जर काही शिफारशी असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. सबस्क्राईब केलं नसेल चॅनल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अपडेट मिळण्यासाठी माझा टेलिग्राम चॅनल आहे. टेलिग्रामचं चॅनल पण ह्याच नावाने मित्रांनो, स्मार्ट एम पी एस सी विथ भूषण हे माझं टेलिग्रामचं चॅनल आहे. ह्या चॅनलला जॉईन करा. तुम्हाला तिथं लेक्चरच्या आता रेग्युलर लिंक मिळत जातील आणि त्याचबरोबर तुम्हाला हँडरिटन नोट्ससुद्धा या टेलिग्राम चॅनलवरती मिळतील. थँक्यू सो मच.